अखेर ते फोटो व्हायरल करणारे गोत्यात येणार असून महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला। जळगावच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या आक्षेपार्ह छायाचित्राबाबत अखेर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामुळे सोशल मीडियात ही छायाचित्रे व्हायरल करणारे गोत्यात येण्याची शक्यता असून याबाबत वृत्त असे की एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असलेली छायाचित्रे काही दिवसापूर्वी सोशल मीडियात व्हायरल झाली होती। यातील व्यक्ती खासदार ए टी पाटील असल्याचे दिसून येत असल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती। ही छायाचित्रे व्हायरल झाल्यामुळेच ए टी नानांचे लोकसभेचे तिकीट कापण्यात आल्याची बाब उघड होती। याबाबत आजवर पोलिसात तक्रार देण्यात आली नव्हती। मात्र या छायाचित्रात असणाऱ्या महिलेने याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून धुळे येथील देवपूर भागात राहणाऱ्या एका 44 वर्षीय महिलेने पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे। यात म्हटले आहे की ओळखीचे असलेल्या ए टी पाटील यांच्यासोबत शरीर संबंध ठेवणे ही वैयक्तिक बाब असताना अज्ञात व्यक्तीने हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले, त्यामुळे संबंधित महिला व पाटील यांची बदनामी झाली। 21 फेब्रुवारी 2019 रोजी हा प्रकार घडला होता असे तक्रारीत नमूद केले आहे। यावरून पश्चिम देवपूर पोलीस स्थानकात भादवी कलम 500 भारतीय तंत्रज्ञान अधिनियमाचे कलम 66 ई 67 अ प्रमाणे गुन्हा 21/2019 दाखल केला आहे। अज्ञात व्यक्तीने फोटो व्हायरल करून बदनामी केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे। दरम्यान आता हे प्रकरण पोलिसात गेल्यामुळे आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल करणारे गोत्यात येण्याची शक्यता असून सायबर सेलच्या माध्यमातून सोशल मीडियात कुणीही ही छायाचित्रे प्रसारित केल्याचे असल्यास ते शोधता येणार आहे। यामुळे आता संबंधित छायाचित्रे व्हायरल करणाऱ्या अंबट शोकणांची गोची होणार आहे।